कोपरगाव शहरात महावितरण कंपनीच्या वतीने जुन्या वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याचं काम सुरू असून या स्मार्ट मीटरमुळे वीज बिले वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांकडून स्मार्ट मीटरला विरोध होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर 18 जून रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत मोरे आणि शहर प्रमुख बालाजी गोरडे यांनी महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत स्मार्ट मीटरबाबत जाब विचारला। अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी सरकारच्या वतीने स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक आहे का, तसेच घरमालकाचा विरोध असल्यास त्याच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविता येतो का, असे प्रश्न उपस्थित केले। यावेळी भरत मोरे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः स्मार्ट मीटर बळजबरीने बसवू नयेत अशी भूमिका मांडत असताना महावितरणाचे कर्मचारी नागरिकांची परवानगी न घेता मीटर कसे बसवत आहेत असा सवाल त्यांनी केलाय। मोरे यांनी शहरातील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की ज्या नागरिकांना स्मार्ट मीटर बसवून घ्यायचे नाहीत त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणीही मीटर बसविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी तात्काळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी संपर्क साधावा। पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील। तसेच कोणतेही स्पष्ट आदेश नसताना नागरिकांना त्रास देण्याचे काम महावितरणाकडून सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रकार त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे। अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। ज्या ग्राहकांना मीटर बदलून घ्यायचं आहे त्यांचे मीटर बदला, मात्र ज्यांची इच्छा नाही त्यांच्यावर स्मार्ट मीटरची सक्ती करू नका, अन्यथा उभाटा सेना शांत बसणार नाही असं भरत मोरे यांनी स्पष्ट केलंय। ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक लोकांच्या समस्या फक्त एकच का आमचं मीटर न विचारता जुनं जे मीटर होतं आता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत आणि पूर्वीच्या मीटरमध्ये आणि स्मार्ट मीटरमध्ये आजही तफावत बिलामध्ये येते। काल परवा मला एक ग्राहक भेटला ज्या संजयनगर परिसरामध्ये राहतात, त्यांनी सांगितलं भाऊ मला 3000 रुपये घर भाडं आहे आणि 5000 रुपये मला लाईट बिल आलंय, सांगा मी कसं जगायचं। आज आम्ही ती तक्रार घेऊन आलो। आम्ही आल्यानंतर जे एमएससीबीचे जे मुख्य अधिकारी आहेत पंडोरे साहेब आणि बाकीचे अधिकारी आहेत त्यांना भेटलो। आम्ही त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। चर्चेतून असं निष्पन्न झालं अजूनही शासनाचा जीआर नाही, असा कुठलाही सक्तीचा जीआर नाही का जुने मीटर काढा आणि नवीन स्मार्ट मीटर बसवा। स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी 3-4 दिवसापूर्वी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं कुठलंही जुने मीटर काढून नवीन सक्तीचं स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही। जोपर्यंत ग्राहकाची इच्छा नसेल तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही। असं सगळं असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असताना सुद्धा आमच्या कोपरगावमध्ये एमएससीबीचे अधिकारी आणि कर्मचारी मनमानी कारभार करतायत असा आमचा आरोप आहे। हे नदी म्हातारे यांचे 3 फ्लॅट आहेत। 3 फ्लॅटमध्ये हे गावी गेले असताना त्यांचे मीटर एमएससीबीचे कर्मचारी गेले। कोणी ठेका घेतलाय, कोण वाघचौरे नामक एक माणूस आहेत, एक चव्हाण नामक एक माणूस आहेत, ते ठेकेदार आहेत। त्या ठेकेदारांनी त्यांच्या हाताखालचे माणसं पाठवले, त्यांचे 3 मीटर बदललेत, नवीन 3 स्मार्ट मीटर टाकलेत। यांनीच आता मला ते बिल दाखवलं। मागच्या वर्षी 180 युनिट पडलं होतं, 181 180, आणि आता जवळजवळ ते तिपटीनं वाढलंय हो स्मार्ट मीटरमध्ये। आहे त्याच वस्तू आहेत, जो पंखा असेल, जो टीव्ही असेल, जे बाकी गोष्टी आहेत आहे तशाच आहेत, त्याच्यामध्ये कुठली वाढ नाही झाली। असं असताना जर दुपटीनं तिपटीनं जर यांना लाईट बिल येत असेल तर नागरिकांनी जगायचं कसं? महागाईचे दिवस आहेत, त्याच्यात आवा बिल, आणि हे जे स्मार्ट मीटर आहे ते जर बिल समजा 2 दिवस, समजा शेवटची तारीख आहे 30 तारखेला बिल नाही भरत, 31 तारखेला का 1 तारखेला मीटर आपोआप बंद होणार, ॲटोकट होतं। मग जर त्या घरामध्ये एखादा वृद्ध आजारी असेल, त्याला शुगर बीपीचा त्रास असेल किंवा ती एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी झालेली असेल, एखादी बाळंतपण झाली, एखादी महिला घरामध्ये असेल, हा उन्हाचा जो तडाखा आहे त्या तडाख्याने त्याचा जीव जाऊ शकतो। मग हे नालायक हरामखोर कर्मचारी इथं खुर्च्या उभा होतात, पंख्याखाली बसतात, एसी मध्ये बसतात आणि विनाकारण आवाचे सव्वा बिल पाठवण्यासाठी ते स्मार्ट मीटर बळजबरीने बदलतायत। पण आज आम्ही वॉर्निंग दिली, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सांगतो, जर नागरिकांचे तुम्ही स्वतःहून जाऊन जर मीटर बळजबरीने बदलले, नागरिक घरी नसतील किंवा त्यांचे ते दुकानावर असतील घरी कोणी नसतील, जर तुम्ही मीटर बदललेत तर याद राखा तुम्ही अधिकारी, तो कर्मचारी आणि कोण तो ठेकेदार कपडे काढून त्याची गाडावर आम्ही धिंड काढू, लक्षात ठेवा। न विचारता मीटर अजिबात बदलणे नाही। जोपर्यंत स्वखुशीनं जो ग्राहक सांगेल का माझं मीटर फॉल्टी आहे, माझं मीटर बदलून पाहिजे, त्या ठिकाणी बदललं जाईल। पण विनाकारण जर तुम्ही चांगलं मीटर जर बदलत असाल आणि आवाच्या सव्वा बिल त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकावर टाकणार असाल तर मग शिवसेनेशी गाठ आहे। गाडावर तर धिंड काढूच, पण त्याला काळप असू आणि त्याला कायमचा कोपरगाव शहर, तो अधिकारी असो किंवा कर्मचारी असो, तो या कोपरगावच्या मातीतला पण असू, तरी कोपरगावकरांची जाण ठेवली पाहिजे गोरगरिबाची, नाही तर त्याला आम्ही कोपरगावातून हद्दपार करू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। शहरातील तमाम नागरिकांना मी सांगतो की एमएससीबीचं जे स्मार्ट मीटर आहे, जर तुमची इच्छा असेल
तुमची सही असेल तरच तुमचं मीटर बदलण्यात येईल. विनाकारण तुम्हाला बळजबरीने स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही आहे. जर असं कोणी MSEBचा कर्मचारी आला आणि तुम्हाला न विचारता स्मार्ट मीटर बसवत असेल तर कृपया कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेशी तुम्ही संपर्क करा. कोपरगाव शिवसेना तुमच्या मदतीला, तुमच्या हाकेला धावून येईल आणि जर तुमची इच्छा नसेल तर तुमचं मीटर बदलणार येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे बळजबरीने स्मार्ट मीटर बसवू नये. तर ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले आहे जर त्यांची काही तक्रार असेल तर ते मीटर हे बदलण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.